राहुल गांधी यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शने, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे व भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौक येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन अराजकता निर्माण करू पाहणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ जोरदार भाजपाने निदर्शने केली। दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आधार घेत राहुल गांधी यांनी लोकशाही व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेचा अवमान करत देशात अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, तसेच पंतप्रधानांच्या उच्च सुरक्षा असलेल्या निवासस्थानासमोर आंदोलन करून त्यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले असून देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचवल्याचा आरोप करत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन, निदर्शने आंदोलन करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि त्यांचे समर्थक आज विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे गलिच्छ राजकारण करतायत आणि देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर धिक्कार करतोय, निषेध करतोय। पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला, विद्यार्थ्यांना, सर्वांना सांगितलं आहे की यापुढे देशामध्ये कुठल्याही प्रकारची जर पेपर फुटी झाली तर ज्या पद्धतीनं पुण्याला लैंगिक अत्याचाराची फास्ट ट्रॅकवरती केस चालवून 3 महिन्यामध्ये आरोपीला फाशी दिली गेली, त्या पद्धतीनं यापुढे देशात पेपर फुटीच्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात येईल व तात्काळ त्याला निकाल लावून दोषींना शिक्षा करण्यात येईल व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, अशा प्रकारचे कठोर कायदे हे देशाच्या संसदेमध्ये आणल्या जातील, अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण करून, अशांतता निर्माण करून केवळ मोदी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आज काँग्रेसनं जे राजकारण या देशामध्ये सुरू केलं आहे त्याला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात ही जनता जबाब दिल्याशिवाय आणि ही जनता त्यांना त्यांच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे। आणि म्हणून यापुढे असं राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हा देश खपवून घेणार नाही, हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो।